हे शंभू शंकराच नवराजगड गावर फक्त 35 वर्षात हटवलंय. फक्त का? कसं शक्य झालं? 12 वर्षाचे होते शिवबाराजे. शहाजीराजे मासाहेब जिजाऊंनी निर्णय घेतला. थोरले पुत्र संभाजीराजे शहाजीराजांबरोबर कर्नाटकात राहतील. ते कर्नाटकात राज्य विस्तार करतील. धाकटे पुत्र शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत महाराष्ट्रात येतील. ते महाराष्ट्रात राज्य विस्तार करतील. 12 वर्षाचे शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्याकडे यायला निघाले. त्यावेळी आपल्या या 12 वर्षाच्या पुत्राला एका पित्यानं काय द्यावं? शहाजीराजाने आपल्या पुत्राला काय द्यावं? आमचा मुलगा कुठे निघाला, आम्ही काय देतो? डबा, वेळेवर खा. आणखी काळजी असेल तर सांगतो नीट जा, नीट ये. फारच काळजी असेल तर आई म्हणते बसमध्ये बसताना मधल्याच सीटवर बस. बाळ म्हणतं का? नाही, पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागनं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित. बाळा तू जगला पाहिजे. पण 12 वर्षाच्या शिवबाराजांना पिता शहाजीराजे काय देतायत? जाताना स्वतः शहाजीराजांनी संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा आपल्या या पुत्राच्या हातावर दिली. ही नुसती मुद्रा नव्हती, आपल्या पुत्रासाठी दिलेलं स्वप्न होतं. आपल्या पुत्रासाठी दिलेलं ध्येय होतं. आपल्या पुत्रासाठी दिलेली महत्वाकांक्षा होती. काय होतं मुद्रेत? प्रतिपाच्य चंद्ररेखेव मुद्रा वर्धिष्णू विश्ववंदिता शहसुनो शिवजातस्य मुद्रा भद्राय राजते. एक पिता आपल्या पुत्राला काय सांगतोय? प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. कोण विश्वास आहे पुत्राबद्दल? कोण खात्री आहे? अजून पुत्र बेंगलोरातच आहे. महाराष्ट्रात यायचेत राजे. स्वराज्याला सुरुवात व्हायची आहे आणि त्याच्या आधीच पिता शहाजीराजे सांगतात खात्री आहे तुम्ही राज्य उभा करणारच. तुमचं राज्य प्रतिपदेच्या कलेप्रमाणे वाढणारच. ते विश्वाला वंदनीय होणारच. कोण खात्री? शहाजीराजाने असं नाही विचारलं जमेल का, कराल का? शिवबाराजे होईल का? सवालच नाही. जमणारच, जमणारच. आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा, म्हणजे पोरं इतिहास घडवतील. शहाजीराजांनी हे सांगितलं मला. कसे घडले शिवबाराजे? आणखी काय दिलं हो शहाजीराजांनी? छोटं मंत्रिमंडळ दिलं. उद्या तुमचं स्वतःच मंत्रिमंडळ उभा राहू द्या. आणखी काय दिलं? भगवा ध्वज दिला.